श्रावणाचा पहिला सोमवार आणि त्याच दिवशी नागपंचमी. आजचा दिवस प्रत्येक शिवभक्तासाठी खूपच खास आहे. आज आम्ही महादेवाची पूजा घरी केली आणि त्यानंतर वारुळाची पूजासुद्धा करायला जाणार आहोत. आजचा दिवस म्हणजे खरंच योगायोग जुळून आलेला आहे. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे सोमवार. आजचा सोमवार थोडा स्पेशल आहे कारण आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. म्हणून आम्ही सकाळी लवकर उठलोत आणि सुरुवातच अशी मस्त झालेली आहे की महादेवाच्या अभिषेकाने आणि मस्तपैकी सकाळी उठून आरती केली, नैवेद्य दाखवला आणि मस्तपैकी दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपण दर्शन घ्यायला महादेवाच्या मंदिरात आणि वारुळाला जाणार आहोत. तर आपल्या महादेवाचा अभिषेक झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता महादेवाला किती मस्त फुलांनी सजवलेलं आहे. अगदी बघतच राहावंसं वाटत आहे. त्यानंतर मस्त अशी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाची तयारी केली. आज नागपंचमी होती तर आमच्याकडे कानवले करतात, तर कानवल्याचा प्रसाद दाखवला. आमच्याकडे नागपंचमीची एक प्रथा आहे, ती म्हणजे भावाचा उपवास. भावाचा उपवास कधी धरला जातो तो म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरतात आणि नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा करून तो उपवास सोडला जातो. तर आत्ता आम्ही वारुळाचीच पूजा करायला जात आहोत आणि सहजासहजी तर फायनली वारुळ सापडलेला आहे आणि खरंच हा वारुळ खूपच मस्त आहे आणि सुंदर आहे. आता आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. खूप सापडावा लागला तेव्हा आम्हाला हा वारुळ सापडलेला आहे. तर आता आम्ही वारुळाची पूजा करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकजण आपापली वारुळाची पूजा करत आहे आणि प्रत्येकाची परंपरा वेगवेगळीच आहे. तर आता आम्ही मस्त घर करून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी 5 दगड घेतलेले आहे छोटे छोटे. ते मस्त धुतलेले आहेत आणि देवाचं प्रतीक, नागदेवतेचं प्रतीक म्हणून आम्ही ते पूजणार आहोत. पूजा करून आम्ही कानवल्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर आमच्या इकडे ना पिवळा धागा करून हातामध्ये बांधला जातो आणि आता आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही घरी नाही जाणार, आता आम्ही मंदिरात जाणार आहोत आणि मंदिरात बघूयात आता किती गर्दी आहे आणि आपलं दर्शन होतंय की नाही. आणि या ठिकाणी थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे आणि या ठिकाणी तर मोह आवरतच नाहीये. फुगडी खेळत आहे माझी मम्मा आत्यासोबत. नागपंचमी म्हटलं की फक्त पूजा नाही तर आपल्या जुन्या पारंपरिक खेळ खेळले जातात. गावाकडे सगळ्या महिला मुली झोके खेळतात, परत झिम्मा, फुगडी, फेरे धरतात, पारंपरिक खेळ खेळतात, पारंपरिक गाणी म्हणतात आणि या ठिकाणी अशाच प्रकारे खेळ खेळत आहेत. शहरामध्ये हा भाग बघायला भेटत नाहीये, पण या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच जणी मस्त एन्जॉय करत आहेत आणि हा क्षण खूपच मस्त वाटत आहे. अशाच प्रकारे आम्ही सुद्धा या ठिकाणी मस्त एन्जॉय केलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही मंदिरात आलो आणि मंदिरात तुम्ही गर्दी पाहत आहेत ना, खूपच गर्दी झालेली आहे. आणि या ठिकाणी एका बाजूला हरिपाठ सुरू आहे आणि एका बाजूला महादेवाचं सुंदर पूजा सुरू आहे. या ठिकाणी दत्त महाराजांची सुंदर महाआरती झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण अभिषेक करायला बसणार आहोत. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना अभिषेकाला खूप महत्त्व असतं, म्हणून आम्ही महादेवाची सुंदर अभिषेक करत आहोत. सगळ्यात आधी महादेवाला दूध अर्पण करून सुंदर अभिषेक करत आहोत. त्यानंतर भस्म लावला आणि पुढील पूजा मनभावे करत आहोत. आज श्रावणातला पहिला सोमवार आणि खूप मस्त वाटत आहे. महादेवाची पूजा करून एक आनंद वेगळाच मिळत आहे. समाधान तर चेहऱ्यावर तुम्ही बघतच आहात. आणि आता मस्तपैकी महादेवाचा अभिषेक, पूजा, फूल, बेल अर्पण करून मनभावना पूजा करत आहोत. आणि आता आपण मस्तपैकी पूजा आपली होत आहे, झालेली आहे आणि आता आपण मंदिरामध्ये थोडा वेळ बसणार आहोत. आणि खूप मस्त वाटत आहे. या ठिकाणी खूप वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आपल्या इच्छा सांगत आहे. आणि हा लहानसुद्धा बाबू आमचा खूप मस्त घंटी वाजवत आहे, नंदीपाशी खेळत आहे आणि तो वेगळंच खुश आहे. आणि या ठिकाणी एका बाजूला हरिपाठ आहे आणि सगळेजण भक्तिमय वातावरणात एकदम आनंद घेत आहेत. मंदिरातली तुम्हाला काही झलक दाखवते. खूपच मस्त वाटत आहे. दत्त महाराजांच्या मंदिरात अगदी मन खूप रमतं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जाग्यावर उभ्या असणाऱ्या महिलासुद्धा या वातावरणात खूप सहभागी झालेल्या आहेत. आणि एका बाजूला कोपऱ्यात बसलेलो आम्ही मम्मा आणि माझी दिदू. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. सगळी गँग घरी चाललेली आहे. घरी जाऊन गरम मस्तपैकी पोळी बनवलेली आहे आणि आता आपला उपवास सोडणार आहोत.
जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.